महाराज म्हणतात की निष्काम भावनेने केलेले कर्म जे आहे ते आपण आपल्या ईश्वराला, विठ्ठलाला, जनार्दनाला अर्पण करायचे आहेत. आणि ते अर्पण केली तरच आपल्याला त्यापासनं मानसिक शांती मिळेल. मग काय म्हणतात, जो वितो तो माझा पिता, उखतो तो उख त्याचा, जनार्दनी सरती कर्मे, बाधा भ्रमे अन्यत्र, अपसव्य सव्यामधी, ऐसा शुद्धी न धरिता, तुका मने खांदा पाने, सिंचिता भिन्न कोरडे. तर ज्याने हे विश्व निर्माण केले आहे तोच माझा पिता आहे आणि तोच संपूर्ण विश्वाचा सुद्धा पिता आहे. त्यामुळंच आपण जी काही चांगली कर्म केलेली आहेत तर ती चांगली कर्म ईश्वराला, जनार्दनाला अर्पण करावीत. आणि अर्पण जर केली तरच आपल्या मोक्षाला ती कर्मे जी आहेत ते कारण ठरतात. आणि तसे नाही केले तर कर्मामुळे ऐहिक आणि परलौकिक फळ मिळेल या भ्रमामध्ये तुम्ही राहू नका. ते आपल्या ह्याच्यामध्ये बाधा आणत असतात. आणि कोणत्याही कर्माचे फळ आपल्याला मिळेल असा विचार मनामध्ये धरू नये आणि शुद्ध मनाने जनार्दनाला सर्व कर्मे अर्पण करावीत. तुकाराम महाराज म्हणतात, जर झाडाला, वृक्षाला पाणी न घालता आपण जर फुलाला, पानाला जर पाणी घातले, वृक्षाचे मूळ जर कोरडे ठेवले तर ते वृक्ष वाढणार आहे का? त्याचा काय उपयोग होणार आहे का? त्याचप्रमाणे आपले सर्व कर्म निष्काम भावनेने आपण जनार्दनाला अर्पण नाही केलीत तर त्याचा काही उपयोग होत नाही. आणि त्यामुळं जनार्दनाला सर्व कर्मे निष्काम भावनेने अर्पण करावीत. आणि ती कर्मे निष्काम भावनेने अर्पण जर केली तरच त्यामुळं आपल्याला मोक्ष मिळतो. रामकृष्ण हरी.